नमस्कार, मी पुष्पलता पाटील. जनवार्ता न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत. पाहुयात पुण्यातील काही विशेष घडामोडी. ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने महिला दिनानिमित्त स्वच्छतेचा सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्त ग्राहक संरक्षण संस्थेच्या वतीने महानगरपालिकेच्या महिला सफाई कामगारांचे सत्कार शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉक्टर नीलम गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे मनपा शहर सुधारणा समिती अध्यक्ष रुपाली पाटील, विश्रामबाग वाडा प्रभाग समिती अध्यक्ष दिलीप काळोखे, ग्राहक संरक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सागर शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पंडित, मनीषा बोरसे, अर्चना भोसले, सुरेखा होले, जतीन पांडे, दुर्गा शुक्रे, पुष्पलता पाटील, राधिका नगरे, ॲडव्होकेट वृषाली मोहिते, नूतन बराटे, राजेश गायकवाड, सुनील काची, ऋतुजा शिंदे, क्षितिजा होले आदी संस्थेचे पदाधिकारी आणि सफाई कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. या प्रसंगी संस्थेच्या वतीने आमदार डॉक्टर नीलम गोरे आणि रुपाली पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच संस्थेच्या महिला पदाधिकाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना नीलम गोरे म्हणाल्या, ग्राहकाला राजा म्हटले जाते, परंतु तो राजा कुठपर्यंत आहे याचा विचार कोणीच करत नाही. एखादं उत्पादन जोपर्यंत आपण विकत घेत नाही तोपर्यंत ग्राहक हा राजा मानला जात नाही. पण याच ग्राहक राजाला ती वस्तू खराब लागली किंवा चालत नाही अशी आढळली तर त्यासाठी ग्राहक संरक्षण संस्थेने आपल्या परीने तो सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. सफाई कामगारांबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, महानगरपालिकेने सफाई कामगारांना परमनंट केलं आहे. बऱ्याच वर्षाच्या लढ्यानंतर सफाई कामगारांना हे भाग्य लाभले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे लक्ष परत स्वच्छतेकडे वेधले आहे. तुम्हाला उपदेश करण्याचं काम माझं नाही, कारण तुम्ही सर्वजणी शहराला स्वच्छ करण्याचं काम करत असता. तुमच्यामुळे समाजातील प्रत्येकजण मोकळा श्वास घेऊ शकतो आणि निरोगी राहू शकतो. अशा सफाई कामगारांची दखल प्रत्येकाने घ्यायला हवी असेही गोरे म्हणाल्या. गेल्या काही वर्षापूर्वी असं लक्षात आलं की अमुक एका मोटारीने शून्य प्रदूषण होतं असा त्या कंपनीचा दावा होता आणि प्रत्यक्षात नंतर त्यांनी सांगितलं, त्यांच्याच एका कर्मचारी बाहेर गेला आणि त्यांनी सांगितलं तसं काही नाही आहे, उलट ही मोटार जी आहे ती सदोष आहे आणि त्यामुळे कोट्यावधी रुपयाच्या मोटारी शेवटी त्या कंपनीला परत घेणं भाग पडलं. म्हणजे तोपर्यंत ज्या लोकांनी या आशेवर मोटारी विकत घेतल्या होत्या संपूर्ण जगामध्ये, त्या सर्व लोकांना त्या मोटारीतून आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यामुळे ग्राहक संरक्षण हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये चांगलं काम करणाऱ्या महिलांचाही सत्कार माझ्या हस्ते झाला, त्याबद्दल मला मनपूर्वक आनंद वाटतो. सफाई कामगार संयोजनामध्ये आपल्या वेळा पुढे मागे झाल्या की
त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी तयार होतात. पण सफाई कामगारांना परमनंट केलेलं आहे पुणे महानगरपालिकेने, ही फार बऱ्याचशा वर्षाच्या लढ्यानंतर साध्य झालेली गोष्ट आहे. आणि आता आपल्याला कल्पना आहे सगळ्यांना की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळीकडे स्वच्छतेच्या संदर्भामध्ये परत एकदा लक्ष वेधलेलं आहे. तुम्हाला मी काय याबद्दल उपदेश करणार, कारण शहराला स्वच्छ करण्यासाठीचं काम तुम्ही सर्वजणी करत असता याची मला कल्पना आहे. सणवाराच्या दिवशी बंगल्याच्या समोर जर का किंवा इमारतीच्या समोर तसेच अस्वच्छता दिसली की लगेच सफाई कामगार महिलेची सगळ्यांना आठवण होते की आज कशी ती आली नाही. आणि तेच जर का झाडू मारताना थोडी अंगावर थोडी उडली तर सगळ्या म्हणतात आता लांबून झाडू मार तुला दिसत नाही का. म्हणजे समाजामध्ये ती प्रवृत्ती आहे ती झालेली. पण या सगळ्या गोष्टी पचवून त्याच्याकडे दुर्लक्ष करून तुम्ही तुमच्यावरती जी काही जबाबदारी टाकलेली आहे ती पार पाडता आहात. मला आशा आहे की तुमचं आरोग्य, तुमच्या कुटुंबाचे प्रश्न, तुमच्या मुलांचं शिक्षण याच्यामधून नक्की काही सुधारणा गेल्या काही वर्षांमध्ये झालेली असेल. विशेषतः महिला बोलायला लागल्या, जागृत व्हायला लागलेल्या आहेत. पण हे जरी असलं तरी सुद्धा मी एक जरूर पाहते आहे की गेल्या 15-20 वर्षामध्ये एक महिलांची पिढी ज्यांनी स्वतःचं कुटुंब उभं करण्यासाठी म्हणून स्वतःचं जीवनामध्ये अतिशय कष्ट केले, अतिशय परिश्रम केले. आणि एवढे कष्ट करत असतात स्त्रिया की त्यांना एका जागी बसलं तर कसं तरी वाटतं की. रुपाली पाटील म्हणाल्या, सणावारांना आपण आपल्या धुंदीत असतो, परंतु महिला कर्मचारी ही एक अशी व्यक्ती आहे जिला सणावारांना सुद्धा सकाळी 5ला आपल्या कामावर हजर राहून प्रत्येकाच्या घरासमोर झाडू मारून स्वच्छता करावी लागते. अशा महिलांना मी विनम्र अभिवादन करते. विविध भागात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पुण्यातील वेगवेगळ्या भागात महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई दत्त मंदिरात 51 किलो चक्क्याची शिवपिंड तयार करण्यात आली. चक्क्याच्या शिवपिंडीला सुकामेवा आणि फळांनी सजवून देवाला आरास दाखवण्यात आली. तर येरवडा येथील पांडवकालीन तारकेश्वर शिवमंदिराबाहेर आग्रह ग्रुप फाउंडेशनच्या वतीने 8,000 किलो साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद वितरित करण्यात आला. सर्व जाती धर्मातील नागरिकांना हा फराळाचा महाप्रसाद वितरित करण्यात आला. मानवसेवा म्हणजेच परमेश्वर सेवा असा वसा घेऊन मागील 8 वर्षापासून आग्रह ग्रुप फाउंडेशन तारकेश्वर शिवमंदिराबाहेर महाशिवरात्रीच्या दिवशी 24 तास फराळ वितरित करण्याचा उपक्रम राबवित आहे. खिचडी वाटप, फराळ वाटप करत असतो. सध्या महाराष्ट्रात खूप दुष्काळ आहे. दुष्काळग्रस्त लोक पण खूप इथे येतात. भाविकाची मोठी गर्दी असते या ठिकाणी. या ठिकाणी आम्ही दरवर्षी 1,000 किलोनी खिचडी वाढून बनवत असतो. या ठिकाणी आम्ही 8,000 किलो खिचडी यावर्षी बनवलेली आहे. खिचडी फराळ बनवत असताना आम्ही स्वच्छतेचं भान ठेवतो आणि सगळं हायजेनिक असं पदार्थ इथं बनवून भाविकांना जे दुष्काळग्रस्त आलेले आहेत त्यांना आम्ही पुरवतो. सदरचा कार्यक्रम सकाळी 7 वाजता सुरू होऊन रात्री 12 वाजेपर्यंत चालू असतो. हा नॉनस्टॉप चालू असतो, कुठेही ब्रेक नसतो. यावर्षी साधारण 1,00,000 भाविकांना फराळ वाटप होण्याची शक्यता आहे. आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची.
आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सद्भावना यात्रेस सुरुवात झाली। आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मदत देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पुण्यातून सद्भावना यात्रेस प्रारंभ करण्यात आला। यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात 36 आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना प्रत्येकी 10,000 रुपयांची मदत देण्यात आली। यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, महापौर प्रशांत जगताप, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, RPI गवई गटाचे अध्यक्ष राजेंद्र गवई, शिवसंग्राम अध्यक्ष विनायक मेटे, बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस उमेश पाटील, अंकुश काकडे आदी उपस्थित होते। यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, शेतकऱ्यांना आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी जे जे शक्य आहे ते करणे आवश्यक आहे। दौरे करताना कोणाच्या भावना दुखावणे, थट्टा होणार नाही ह्याची खबरदारी घ्यावी, असे प्रतिपादन अजित पवार यांनी केले। आम्ही आमचं सरकार असताना निर्णय घेतले, 0% व्याजाने पीक कर्ज दिलं। आम्हाला कधी वाटलं नव्हतं आम्ही 0% व्याजाने पीक कर्ज देऊ, परंतु आदरणीय पवार साहेबांनी आणि त्यावेळेच्या UPA सरकारने काही निर्णय घेतला। सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला जायला लागू नये, दुधाला चांगल्या पद्धतीनं दर देण्याचा प्रयत्न। आता सदाभाऊ खोत आणि मी त्या ठिकाणी बोलत होतो, त्यांनी अतिशय ग्रामीण ढंगामध्ये जे काही भाषण केलं, शहरी भागातल्या लोकांना काही शब्द कदाचित कळले नसतील, परंतु ही ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची व्यथा आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती जर आपल्याला सगळ्यांना असताना सांगितलं की बाबा त्यावेळेचा आयोग तर तुम्ही नेमला होता आणि वस्तुस्थिती खरी आहे, त्या क्षेत्रामध्ये स्वामीनाथनांचं खूप मोठं काम असल्यामुळं आदरणीय पवारसाहेब आणि UPAच्या सगळ्या प्रमुखांनी स्वामीनाथन आयोग नेमला आणि त्या आयोगाने सांगितलेलं की अशा पद्धतीनं किफायतशीर दर माझ्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली तरी देखील शेतकऱ्याला काही ना काही मदत त्याच्यातनं होईल आणि त्याच्यावर आज मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करण्याची जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती पूर्णपणे त्या ठिकाणी दूर झालेलं चित्र आपल्याला सगळ्यांना पाहायला मिळेल। जानकर यांनी तर लाल दिवा मिळत नसल्याची खदखद व्यक्त केली। ते म्हणाले, काँग्रेस आणि भाजप एका माळेचे मणी आहेत, ते काय करतील याचा नेम नाही। प्रसंगी शिवसेनेची सत्ता आली तरी चालेल, पण भाजपला धडा शिकवला पाहिजे। आपण एकत्र आलो तर मोठी गंमत करू। अजितदादा तुम्ही पुढाकार घेणार असाल तर आम्ही सोबत येऊ, असेही जानकर म्हणाले। मुस्लिम समाजातील महिलांच्या मागण्यांसाठी कार्यकर्त्यांनी आंदोलन केले। मुस्लिम सत्यशोधक मंडळ यांच्या वतीने मुस्लिम समाजातील महिलांच्या मागण्यांसाठी पुणे स्टेशन इथल्या आंबेडकर पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। मुस्लिम समाजातील महिलांवर त्यांचा समाज अनेक गोष्टी लादत आहे, त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावं लागत आहे। यासाठी अन्याय निवारणासाठी कायद्यातील तरतुदी रद्द करावी आणि समान नागरी कायदा लागू करावा, तोंडी तलाक, बहुपत्नीत्व या कालबाह्य प्रथा रद्द करण्यासाठी कायदा करावा, जिल्हा पातळीवर कौटुंबिक न्यायालयांची स्थापना करावी, सच्चर समिती, मेहमूद उर रहमान यांच्या अभ्यास गटाच्या शिफारसी अंमलात आणाव्यात, अशा मागण्यासाठी कार्यकर्ते महिलांनी आंदोलन केले। मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे संस्थापक हमीद दलवाई यांनी 18 मार्च 1966 मध्ये 7 तलाक पीडित महिलांचा मोर्चा काढून तेव्हाचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना महिलांवरील अन्याय रद्द करण्यासाठी, त्याच्या ज्या जाचक तरतुदी आहेत, तोंडी तलाक, बहुपत्नीत्व रद्द करण्यासाठी समान नागरी कायद्याची आवश्यकता व्यक्त केलेली होती। या घटनेला आज 50 वर्ष होत आहेत। मंडळातर्फे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतले। अगदी दिल्लीला जाऊन शहाबानो प्रकरणाच्या वेळेस तेव्हाचे राष्ट्रपती, पंतप्रधान आणि यांना निवेदनही दिलेले होते। आज आमच्या प्रमुख मागण्या आहेत, मुस्लिम समाजामध्ये प्रचलित असलेला
व्यक्तिगत कायद्यामध्ये समावेश असलेला तोंडी तलाक याला इस्लामचीही मान्यता नाही आहे, त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या मूलभूत तत्वाच्याही विरोधात आहे आणि म्हणून तोंडी तलाक रद्द झाला पाहिजे, बहुपत्नीत्वाची पद्धत रद्द झाली पाहिजे। यासाठी एक तर व्यक्तिगत कायद्यात सुधारणा व्हावी किंवा समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे। या व्यतिरिक्त मुस्लिम महिलांना न्याय मिळण्यासाठी आणि प्रत्येक महिलेला न्याय मिळण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी कुटुंब न्यायालयाची स्थापना करण्यात आली पाहिजे आणि यासाठी आम्ही हे आंदोलन आज केलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री आवाहन करत आहोत। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। जर नवऱ्याने घराबाहेर काढले नसते तर मी तुम्हाला दिसले नसते, असे मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी व्यक्त केले। गरोदर असताना नवऱ्याने संशयावरून घराबाहेर काढले, गोठ्यात मुलीला जन्म दिला, तिला वाढवण्यासाठी मला जगायचे होते। त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनांनी जेवण मिळवून दिले। नवऱ्याने जर मला घराबाहेर काढले नसते तर आज शेकडो मातांची आई असलेली सिंधुताई तुम्हाला दिसली नसती, असे मत ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले। माझी मैत्रीण चॅरिटेबल ट्रस्ट, मगरपट्टा सिटी आणि मनी लाईफ फाउंडेशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण सपकाळ यांच्या हस्ते झाले। यावेळी झालेल्या मुलाखतीदरम्यान सपकाळ यांनी खडतर आयुष्याचा प्रवास उलगडला। सुधीर गाडगीळ यांनी त्यांची मुलाखत घेतली। मुलीला वाढवताना आलेल्या अडचणी, 2 वेळच्या जेवणासाठी केलेले कष्ट, पुण्यासह विविध शहरांमध्ये केलेला प्रवास, अनाथ मुलांना वाढवताना आलेल्या संकटांना त्या सामोऱ्या कशा गेल्या याचे अनुभव त्यांनी यावेळी कथन केले। मी स्वतःची दुःख कमी करताना समाजातील इतर गरजूंना मदत करण्याचा प्रयत्न केला। मरून संपण्यापेक्षा मरणाऱ्यांना जगायला शिकवले। कोणतेही काम करताना आपण जिंकतो, मात्र थोडी वाट पाहायला हवी, असे सांगून सपकाळ म्हणाल्या, कितीही संकटे आली तरी त्यांना खंबीरपणे सामोरे जा। सक्षम महिलांची आपल्या देशाला गरज आहे। यावेळी सहेली संस्थेच्या संस्थापिका तेजस्वी सेवेकरी यांना सावित्रीबाई फुले आणि सांगलीच्या वुमन्स एज्युकेशन सोसायटीला पंडिता रमाबाई रानडे पुरस्काराने गौरविण्यात आले। सध्याची स्त्री सक्षम बनली असली तरी स्त्री सुरक्षेचा प्रश्न अजूनही ऐरणीवर आहे। या संदर्भात जागतिक महिला दिनानिमित्त काही महिलांच्या प्रतिक्रिया। आज महिला दिनानिमित्त सर्व महिलांना हार्दिक शुभेच्छा देते। आणि आता महिला सक्षमीकरणाचा जो वसा सर्व महिलांनी उचलला आहे त्याबद्दल मी काही थोडंसं बोलत आहे की आज महिलांना आपण फक्त 8 मार्च म्हणून महिलांना महिला दिन म्हणून करतो, पण मग 11 महिने महिलांना का नाही महिला म्हणत नाही? अशा परिस्थितीत फक्त एकच दिवस न मानता 8 मार्च हा 12ही महिने मांडला पाहिजे। कारण का महिला आहे तर कुटुंब आहे तर सर्व संसार आहे। अशा पद्धतीने महिलांना जर तुम्ही समाजात चांगलं स्थान दिलं तर महिला अजूनही पुढे येतील। अनेक क्षेत्रातून महिला
चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि महिला इतक्या सक्षम आहेत की त्या पुरुषांपेक्षाही जास्त काम करतात. अशा महिलांना सतत सर्वांनी पुढे घेऊन चाललं पाहिजे. आणि आत्ता महिला असुरक्षित आहेत काही प्रमाणात, तर अत्याचार, बलात्कार, लैंगिक म्हणजे अशा पद्धतीने जे महिलांचे शोषण होत आहे, तर या शोषणाच्या दृष्टीने महिलांवर कायद्याने जास्तीत जास्त विचार केला पाहिजे आणि त्यांच्या संरक्षणासाठी पण विचार केला पाहिजे. आणि महिलांना पण मी एक अगदी मनापासून सांगेन की महिलांनी स्वतः आता सक्षम व्हायला पाहिजे, डॅशिंग व्हायला पाहिजे, की आपल्याला कुणी काही केलं की लगेच आवाज उठवण्याची ताकद निर्माण झाली पाहिजे. किती दिवस तुम्ही पुरुष प्राधान्य सांभाळणार? पुरुषांना आपण मानतो म्हणूनच आपण आज या स्टेजला आहे. पुरुष आपल्याला मानत नाही म्हणून सर्व महिलांनी, मी तर म्हणते संघटन झालं पाहिजे. महिला संघटन होत नाही तोपर्यंत महिलांचे अत्याचार थांबत नाही. त्यासाठी मी महिलांना नम्र विनंती करते, 8 मार्चलाच संघटित होऊ नका, तर अशा कायम संघटित राहा, कायम चर्चेत राहा. त्यासाठी मग समोरचा पुरुष जो कोणी वाईट मनुष्य आहे त्याला आपण हे करू शकतो. अशा माणसाला जर आपण धडा शिकवायचा असेल तर संघटन केलं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे. त्यासाठी शासनाने सुद्धा नवीन कायदे काढले पाहिजेत की जो बलात्कार करतो तो पुरुष तो निघून जातो, पण त्या महिलेला सर्व सोसावं लागतं, ती दवाखान्यात पडते, म्हणजे काय नाही तिच्यासाठी होत आणि समाजात सुद्धा तिचा मग कमी दर्जा होतो, ती स्वतःला मन खायला लागते. म्हणजे अशा पद्धतीनेच महिलांवरच सतत अत्याचार होतात. करणारा निघून जातो आणि सगळं सहन करायला लागतं त्या महिलेला. तिच्याशी नंतर लग्न कोणी करायला तयार नसतं. म्हणजे ही समाजात सतत खाली होत जाते महिला. तर अशा प्रकार कुठेतरी थांबला पाहिजे आणि हे थांबवण्यासाठी महिला संघटन झालं पाहिजे, महिला डॅशिंग झालं पाहिजे. महिलांनी आपलं स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे आणि ह्या संरक्षणासाठी शासनाने सुद्धा चांगलं सहकार्य केलं पाहिजे की जे रेप बलात्कार हे करतात यांना लगेच तात्कालिक शिक्षा ही झाली पाहिजे. काय होते, आपल्या शासनाकडे कायदे हे फार कमी प्रमाणात आहेत आणि खूप उशिरा आहेत आणि ह्या उशिरा कायद्यामुळेच आज हे पुरुष वर्ग भांबवलेला आहे, महिलांना असुरक्षित झालेले आहे. असा कुठेतरी थांबवण्यासाठी शासनाने जास्तीत जास्त पाऊल उचललं पाहिजे आणि ते उचलण्यासाठी महिलांनी मी तर म्हणते उचललं पाहिजे. अशा महिलांना मी आणि ज्या महिलांना कुणाला असा त्रास होत असेल तर चौक्या आहेत, समवयक महिला आहेत, अशा महिलांना तुम्ही भेटा. शाळेतसुद्धा आम्ही काही बॉक्सेस लावलेले आहेत की शाळेच्या समोर काही मुलं टपोरी उभी राहतात, मुलींना त्रास देतात. त्या मुली शाळेत घरी सांगितलं तर शाळा बंद होईल ह्या भीतीने त्या मुली घरी सांगत नाही. मग अशा प्रकारे आम्ही शाळेतसुद्धा बॉक्सेस लावलेले आहे की मुलींनी आपली अडचण त्या बॉक्समध्ये टाकावी. आम्ही दर 15 दिवसांनी तो बॉक्स उघडतो, त्या मुलींचं करतो. असे आम्ही कित्येक रोड रोमियोंना मारलेलं आहे आणि आम्ही आता असंच करतो आहे की आम्ही 8 बुलेट काढलेले आहेत. भूमाता महिला ब्रिगेडची मी अध्यक्ष आहे. अशा माध्यमातून आम्ही एक पाऊल उचललेलं आहे की जिथे शाळेच्या इथे कॉलेजच्या इथे अशी मुलं जर त्रास देत असतील तर त्यांना आम्ही जाऊन ठोकणार. अशा पद्धतीने आम्ही हा प्रोग्राम चालू केलेला आहे आणि ह्या प्रोग्रामात आम्हाला समोरच्या मुलींनीसुद्धा सहकार्य केले पाहिजे. त्यांनी पण काही गोष्टी लपवल्या नाही पाहिजेत. काय होतं, हे लपवलं तर ते जास्त वाढत जातं आणि परत त्याच बळी पडतात आणि हे बळी पडू नये म्हणून मुलींनी आपली कोणतीही गोष्ट मनात न ठेवता आपल्या मैत्रिणीला किंवा आपल्या टीचरला शेअर करावी किंवा आईच आपली मैत्रीण आहे, मुलांनी आपला वडील हा आपला मित्र आहे. अशा पद्धतीने जर राहिलं तर कुठेही असे प्रसंग कमी प्रमाणात होतील आणि आईवडिलांनी सुद्धा मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. हे टी व्ही वगैरे चॅनल मोबाईल ह्या प्रकार जरा कमी प्रमाणात द्यावे. आपला मुलगा त्या मोबाईलवर काय करतो आहे काय नाही ह्याचीसुद्धा चौकशी पालकांनी करावी. मी काय म्हणते की पालकसुद्धा कमी प्रमाणात मुलांकडे लक्ष देतात आणि मग फार मोठ्या प्रमाणात झालं की त्याचा अतिस्फोट होतो. हा स्फोट थांबवण्यासाठी आपल्या पालकांची सुद्धा जबाबदारी आहे की आपण आपल्या पाल्याकडे लक्ष दिलं पाहिजे. लक्ष नाही दिलं तर मग आपल्या पाल्याचं नुकसान होतं आणि ती वेळ गेलेली असते. तर ही वेळ न जाऊन देण्यासाठी पालकांनासुद्धा माझी नम्र विनंती आहे की पालकांनी त्याच्यावर लक्ष द्यावे. अशा पद्धतीने महिला दिन साजरा करतो, पण हा महिला दिन दरवर्षी नाही तर दररोज साजरा झाला पाहिजे आणि महिलांना मान सन्मान मिळाला पाहिजे. अशा पद्धतीने मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे.
मी सतत महिलांचे संपर्कात असते. माझ्या अनेक शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवत असते. म्हणजे 300 ते 350 शासनाच्या माध्यमातून पेन्शनधारक आहेत आणि जी योजना महिलांपर्यंत पोहोचत नाही ती योजना मी स्वतः महिलांपर्यंत पोहोचवते. त्यांची पूर्ण कामं करते. काही महिलांकडे उत्पन्नाच्या दाखल्यासाठी पैसे नसतात, त्यासाठी सुद्धा मी काम करते. अनेक महिला माझ्याकडे आपल्या स्वतःच्या मनातल्या गोष्टी सांगतात, त्याच्यावर मी आवाज उठवते, त्यांना सहकार्य करते. हेच माझं सामाजिक काम आहे आणि मी असंच पुढे चालू ठेवणार. हा माझा महिला दिनानिमित्त वसा आहे. आता जे काही महिला दिन आता चालू आहे त्याच्यासाठी मला 2 शब्द बोलायचे आहे की जे काय आता अत्याचार होत आहेत आपल्या महिलांवरती की दिवसांदिवस ते वाढतच चालले. जे काय आता मुलींचं म्हणजे सुरक्षा कमीच झाली, असुरक्षित आहे त्यांना की ते त्यांची म्हणजे पुढं प्रगती होत नाही आहे. मुली आज बाहेर पडतात पण त्यांना म्हणजे एक भीती आहे की बाहेर पडायचं कसं होईल. पण आमची अशी इच्छा आहे की आम्हाला महिला दिन निमित्ताने कुणीतरी सपोर्ट करावा की आम्ही जी काही पुढची पिढी असेल त्यांना कुठलीही भीती नसताना त्यांची काही जी काही सुरक्षा आहे ती वाढवावी. आणि आज मी पण एक गृहिणी आहे आणि मी पण जॉब करते, पण मला पण एक थोडी भीती असते की मी आज बाहेर जाताना माझ्या म्हणजे कुठं काही होऊ नये असं मला एक भीती असते. त्याच्याने मला पण तुम्ही कोणीतरी सपोर्ट करा की जे काही वाढत आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे कुठली असुरक्षा नको व्हावी असं माझी इच्छा आहे. आणि जे काही महिलांसाठी काहीतरी सुरक्षित म्हणून काहीतरी करावं. जे काही पोलीस वगैरे असो किंवा काही असो, मुली जॉब करतात, रात्रीचे पण येतात, त्यांच्यासाठी एक वेगळीच म्हणजे सुरक्षा असावी अशी माझी इच्छा आहे खूप. आणि असं मी बघत आहे की मुली किंवा जे काही मॅरिड मुली आहे त्यांना पण खूप घरातही अत्याचार होत आहे खूप मुलींवरती, की ते पण अत्याचार कमी व्हावे अशी माझी इच्छा आहे. मेन म्हणजे ज्या मुलींवरती दाब असते त्यांना बाहेर नाही पाडून देणे किंवा त्यांची इच्छा अशी दाबून राहावी अशी माझी इच्छा नाही आहे की त्यांनी पण थोडंसं म्हणजे बाहेर पाडून यावे असं मला वाटतं की त्यांनी जॉब करावा, घर सांभाळून त्यांनी बाहेर जॉब करून ते फ्री असावे अशी माझी खूप इच्छा आहे. की बाकीच्या मुलींनी पण म्हणजे थोडंफार असं प्रयत्न करावा की बाहेर पडावा आम्ही पण, आणि त्यांची एक मनातली भीती कमी व्हावी की बाहेर पडताना आमच्याबरोबर काय वाईट नको व्हावे असं त्यांची भीती कमी व्हावी अशी माझी पण इच्छा आहे. आज माझी पण लहान मुलगी आहे. असं झालेलं आहे की आज मुलींना शाळेत पाठवणं म्हणजे पण गैरसोयीचं झालेलं आहे. पण त्यामुळे आपण स्कूलमध्ये पाठवतो किंवा बाकी ट्युशन किंवा स्कूलमध्ये पण आपण लहान मुलांना पाठवणं पण रिस्की झालेलं आहे. इवन शेजारी वगैरे पण पाठवणं, बाहेर कुठेही खेळताना वगैरे कधी पण कुठल्याही प्रकारचं आपल्या मनामध्ये. राधिका नगरे. पण मी असं सांगेन की आजची महिला ही स्वतःच सुरक्षित राहायला पाहिजे आणि स्वतःला कोणाची पण अपेक्षा न करता त्यांनी स्वतः पाया खंबीर होऊन आपण कसे सुरक्षित होऊ याचा विचार केला पाहिजे. सर्वप्रथम जर सुरक्षित राहायचं असेल तर तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं असतं. तुम्ही शिक्षण घ्या, त्याबरोबर तुम्ही तुमचा फिजिकल म्हणजे स्वतः मेंटेन राहा, फिजिकली मेंटेन राहा, मेंटली मेंटेन राहा, तुम्ही ॲटोमॅटिक सुरक्षित होताल. आणि महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला आंतरराष्ट्रीय दिन म्हणून साजरा करतात या गोष्टीचा मलाही अभिमान वाटतो, कारण मी एक महिला असल्या कारणाने त्या गोष्टीचा अभिमान वाटतो. परंतु हा महिला दिन वर्षातल्या 365 दिवसापैकी एकच दिवस साजरा होतो. या दिवशी वेगवेगळ्या राजकीय वेगवेगळ्या स्तरांवर वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केले जाते आणि त्या दिवशी ज्या महिला उच्च विशेष स्थान निर्माण करतात आणि एखाद्या क्षेत्रामध्ये विशेष कामगिरी प्रावीण्य करतात अशा महिलांचा सत्कार केला जातो. परंतु आणि वेगवेगळे राजकीय नेतेही या दिवशी महिलांसाठी शुभेच्छांचा वर्षाव करतात. परंतु हा महिला दिन संपतो न संपतो तोच त्या 8 दिवसात वर्तमानपत्रात आणि TV चॅनलवर बातम्या येतात की एखाद्या महिलेवर अत्याचार झाला किंवा एखाद्या बालिकेवर अत्याचार झाला. पूर्वी महिला ही चूल आणि मूल यामध्ये बंदिस्त होती, पण आता ही महिला सुशिक्षित आणि सक्षम आहे. तरीसुद्धा आजच्या काळामध्ये मुलगी जेव्हा जन्माला येते तेव्हाच तिचा गर्भपात केला जातो. पुढे ती शिक्षणानिमित्त किंवा नोकरीनिमित्त बाहेर पडते तेव्हा तिच्याकडे वासनेने व्याकुळ नजरा भेडसावत असतात. परंतु ती स्त्री जेव्हा लग्न होऊन सासरी जाते तेव्हा हुंड्याच्या स्वरूपात पैसा, दागिने किंवा मालमत्ता न घेता जर घरात पाऊल टाकले तर सासरची मंडळी तिचा बळी घेतात. अशी ही स्त्री कितीही सुशिक्षित आणि सक्षम झाली तरीही ती सुरक्षित नाही आहे. त्यासाठी महिलांनी सबलीकरणाचे धडे घेतले पाहिजे आणि शाळेमध्ये, कॉलेजमध्ये हे कार्यक्रम सक्तीचे केले पाहिजेत.
माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे ह्याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटू याच वेळी. नमस्कार.